लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जोगतिनीने मंदिरामध्ये भावनाला आणि रेणुकाला धक्का दिलेला असतो. जोगतिनीने वेड्याचं सोंग घेऊन हे सगळं नाटक केलेलं असतं आणि त्याच्यामुळे आता पायऱ्यांवरून भावना आणि रेणुका खूप जोरात खाली कोसळलेल्या असतात. भावनाच्या डोक्याला खूप मोठी जखम झालेली असते आणि भावना बेशुद्ध पडलेली असते. इकडे आता आजी आणि निलांबरी मनातून खूप खुश झालेल्या असतात, कारण की निलांबरी आणि आजीचंच हे कारस्थान असतं. आता सिद्धू आणि घरातले सर्वजण खूप घाबरलेले असतात. सिद्धूने आता पटकन भावनाला आणि आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. पण तिथं गेल्यानंतर सिद्धूला असं आठवतं की ती जी वेडी बाई होती तिच्या मानेवर सुद्धा एक टॅटू होता आणि जी जोगतीन होती तिच्यासुद्धा मानेवर एक टॅटू होता. आता सिद्धूने आपल्या मनामध्ये CIDगिरी सुरू केलेली असते आणि त्याला आता हे निदर्शनास आलेलं आहे की धक्का दिलेली बाई ही दुसरी तिसरी कोणी नसून जोगतीनच होती. आणि आता सिद्धूने जोगतिनीला पकडून आणून या सर्व गोष्टीचा खुलासा केलेला आहे. मग आता निलांबरी आणि आजी पुराव्यांसकट समोर येणार आहेत आणि ज्यामध्ये हे सिद्ध होणार आहे की आता भावनाचे जे बाळ दगावलेलं आहे यामध्ये आजीचा आणि निलांबरीचा हात आहे. त्या दोघींना आता सिद्धू पोलिसांच्या ताब्यात देणार आहे, कारण की पुन्हा त्यांनी अशी कारस्थानं करू नयेत. इकडे आता जान्हवीने हट्ट धरलेला आहे की जयंत सर मला तुमच्या घरी यायचं आहे. त्याप्रमाणे आता जान्हवी जयंतच्या घरी पोहोचलेली असते. जयंतने तिचं खूप भन्नाट स्वागत केलेलं असतं, परंतु तिथं गेल्यावर जान्हवीला आता हे घर ओळखीचं आहे आणि इथली वस्तू न वस्तू माझ्या ओळखीची आहे असा भास होतो आहे. काय आता तरी जान्हवीला आपला भूतकाळ आठवेल का